MSc Part 1 Semester 2 Paper 3 Organic Chemistry. In that Unit 2 Reaction and Rearrangement. Okay, next reaction is a concerted reaction is a Hofmann rearrangement. आपण नेम रिॲक्शन बघितले आहेत ऑलरेडी. वेरी-सिल्मन रिॲक्शन, मॅकमरी कपलिंग, ओके, देन कोरी-फ्युच रिॲक्शन, नेफ रिॲक्शन. या आपण नेम रिॲक्शन बघितले आहेत. आता नेक्स्ट रिॲक्शन इज अ कन्सर्टेड रिॲक्शन आहेत, रिअरेंजमेंट आहेत. आपण फर्स्ट त्यातली आहे हॉफमन रिअरेंजमेंट. The Hofmann rearrangement or Hofmann degradation is the organic reaction of a primary amide to primary amine with one fewer कार्बन ॲटम. ओके, आता याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला काय फॉर्मेशन करायचं आहे याच्यामध्ये, अमाइन फॉर्मेशन. कशापासून, अमाइडपासून, प्रायमरी अमाइडपासून प्रायमरी अमाइन फॉर्मेशन होणार आहे. त्यामध्ये एक कार्बन ॲटम काय होणार आहे, लॉस होणार आहे. The reaction involves the oxidation of the nitrogen followed by the rearrangement of the carbonyl and the nitrogen to give the isocyanate intermediate. याच्यामध्ये इंटरमिडिएट असणार आहे तो आयसोसायनाइड इंटरमिडिएट आपल्याला मिळणार आहे. ओके, ऑक्सिडेशन ऑफ नायट्रोजन फॉलोड बाय द रिअरेंजमेंट. कार्बोनिलची रिअरेंजमेंट आणि नायट्रोजन गिव्स कार्बोनिल आणि नायट्रोजनची रिअरेंजमेंट होणार आणि यामध्ये आपल्याला आयसोसायनाइड इंटरमिडिएट मिळणार. The reaction can form a wide range of products include the alkyl and aryl amines. याच्यामध्ये आपल्याला अल्किल किंवा अरिल अमाइन्ससुद्धा प्रोडक्ट मिळणार, पण आपल्याला फक्त यामध्ये अमाइनच प्रोडक्ट मिळणार आहे. मग तो अल्किल असेल किंवा अरिल अमाइन असेल. ओके, अमाइडपासून अमाइन. The reaction of bromine with the sodium hydroxide form the sodium hypobromite in C2. ओके, रिॲक्शन कशाची होणार आहे, bromine and sodium hydroxide means NaOH and form the sodium hypobromite and which is transfer the primary amide into the intermediate isocyanate. आणि हा ट्रान्सफर करणार आहे प्रायमरी अमाइड into the intermediate isocyanate मध्ये. The formation of an intermediate nitrene is not possible because it implies also the formation of a hydroxamic acid as a byproduct which has never been observed. Okay. The intermediate isocyanate is a hydrolyzed to a primary amine given off the carbon dioxide. यानंतर इंटरमिडिएट आयसोसायनाइड त्याच्यावर आपण रिॲक्शन केली, हायड्रोलाइज केलं तर आपल्याला प्रायमरी अमाइन मिळतं आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होतो. बेस अबस्ट्रॅक्ट अँड ॲसिडिक नायट्रोजन NH प्रोटॉन इल्डिंग अँड अनायन. फर्स्टली काय होणार आहे, बेस काय करणार आहे, प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करणार आहे NH. देन अनायन रिॲक्ट विथ ब्रोमिन इन टू द अल्फा सबस्टिट्यूशन रिॲक्शन टू गिव्ह द नाईट अँड ब्रोमामाइड. Then base abstraction of the remaining amide proton give the bromide anion and the bromide anion rearrange as R group attached to the carbonyl group migrate to the nitrogen at the same time and the bromide ion leaves and gives the isocyanate. Isocyanate intermediate कसा फॉर्म होणार आहे, the bromide anion rearrange होणार आणि R ग्रुप आहे तो अटॅच होणार आहे, कार्बन मायग्रेट होणार आहे तो नायट्रोजनकडे आणि त्याच सेम टाईमला काय होणार आहे, ब्रोमाइडसुद्धा त्यातून लिव्ह होणार आहे. दिस आयसोसायनाइड ॲट द वॉटर ॲज अ न्यूक्लियोफाइल ॲडिशन स्टेप अँड टू इट द carbamic acid and this carbamic acid is spontaneously lost the CO2 and yield the amine product. ओके, आपण आता रिॲक्शन बघू काय आहे. पहिला फर्स्ट इज अ अमाइड. कशाबरोबर रिॲक्शन आहे, Br2NaOH. मध्ये जो दाखवला आहे तो आयसोसायनाइड ॲज अ इंटरमिडिएट आणि देन आयसोसायनाइडची रिॲक्शन H2O बरोबर केली तर आपल्याला अमाइड मिळणार आहे आणि CO2 कार्बन डायऑक्साईड तिथून लॉस होणार आहे. ओके, मेकॅनिझम बघू. फर्स्टली अमाइड आहे. ओके, अमाइडचं काय केलं आहे आपण, OH काय आहे, बेस आहे. हायड्रॉक्साईड ॲज अ NaOH. त्यामधला OH जो आहे तो बेस आहे. ओके, NaOH इज अ बेस. सो काय करणार आहे, नायट्रोजनचा जो वरील एक प्रोटॉन जो आहे तो काय करणार आहे, इथला अबस्ट्रॅक्ट करणार आहे. ओके, रिमूव्हल ऑफ H2O. देन NH. देन Br काय करणार आहे, Br2 आहे. काय होणार, Brचा अटॅक होणार. Br कसा असणार आहे, Br सिंगल बॉन्ड Br काय करणार, Brवर अटॅक करणार, हा एक Br निघून जाणार म्हणजे काय, ब्रोमो अमाइड इथे फॉर्मेशन झालं. देन नेक्स्टमध्ये परत काय होणार आहे, इथे अजून एक हायड्रोजन प्रेझेंट आहे. OH काय करणार, परत हा हायड्रोजन घेणार, N- फॉर्मेशन होणार. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, नायट्रोजनचा निगेटिव्ह चार्ज मायग्रेट होणार, शिफ्ट होणार आणि O निगेटिव्ह. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये O जो आहे, ओवर निगेटिव्ह चार्ज जो आला आहे तो परत शिफ्ट होऊन नायट्रोजन शिफ्ट होऊन इथून ब्रोमिन ल्यूज होणार. ओके, नंतर फॉर्मेशन ऑफ द आयसोसायनाइड. हा जो इंटरमिडिएट आहे आयसोसायनाइड फॉर्मेशन होणार.
देन नेक्स्ट स्टेपमध्ये H2 आहे. H2 काय करणार, H2 वरती लोन पेअर आहेत त्या अटॅक करणार कार्बोनिलवरती आणि निगेटिव्ह चार्ज शिफ्ट होणार नायट्रोजनकडे. ओके, हा बॉन्ड काय होणार, शिफ्ट होणार नायट्रोजनकडे आणि NH म्हणजे कार्बॅमिक ॲसिड इथे फॉर्मेशन होणार. आणि देन नेक्स्ट स्टेपमध्ये इथे जो OH आहे तो इकडे बॉन्ड शिफ्ट करून हा ह्याच्याकडे म्हणजे CO2 आणि मेन आपला प्रोडक्ट काय होणार RNH2 फॉर्मेशन होणार. ओके, सिम्पल मेकॅनिझम आहे. सदा ट्राय करा, प्रॅक्टिस करा. एकदम सिम्पल आहे. अमाइडपासून आपल्याला अमाइन फॉर्मेशन करायचं आहे. NaOH आणि Br2 दिलेलं आहे. ओके, OH काय करणार आहे, पहिला NH आहे, NH वरती प्रोटॉन आहेत ॲसिडिक प्रोटॉन, सो ते अबस्ट्रॅक्ट करणार. नंतर ब्रोमिनवर अटॅक करणार, देन परत एक हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करणार, देन अगेन आयसोसायनाइड फॉर्मेशन होणार इंटरमिडिएट अँड देन अगेन H2चा अटॅक, देन कार्बॅमिक ॲसिड फॉर्मेशन अँड लास्ट स्टेज CO2 रिमूव्ह होणार आणि आपला RNH2 म्हणजे अमाइन आपल्याला पाहिजे असलेला प्रोडक्ट इथे फॉर्मेशन होणार. ओके, नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा सेम आहे. काय दिलं आहे ते अमाइड दिलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ अमाइन. काय झालं अजून काय सांगितलं होतं, एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक कार्बन आहे तो लॉस होतो. हा जो कार्बन आहे अमाइडमधला तो काय होणार आहे इथे लॉस होणार आहे. ओके, इथे काय होणार Br2 NaOH ती आहेत त्याच कंडिशन इथे पण Br2 NaOH. ओके, आहे त्या कंडिशन अप्लाय करायच्या आणि मेकॅनिझम ट्राय करा. सिम्पल मेकॅनिझम आहे इथे पण. काय झालं अमाइडचं कन्व्हर्जन अमाइनमध्ये सिम्पल अमाइनमध्ये झालेलं आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, प्रॅक्टिस करा, मेकॅनिझम येऊन जाईल. देन नेक्स्ट रिॲक्शन इज अ कर्टिस रिअरेंजमेंट. The thermal decomposition of an acyl azide to the isocyanate with the loss of a nitrogen gas. Thermal decomposition of the acyl azideचं acyl azideचं isocyanate मध्ये. Okay, loss of nitrogen gas. And the isocyanate then undergoes the attack by variety of nucleophiles such as the water, alcohol, amine to yield the primary amine, carbamator and urea derivative respectively. Okay, सॉरी कार्बामेट और युरिया डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आयसोसायनेटवर जेव्हा आपण अटॅक करतो, जसं मगाशी आपण हॉपमनमध्ये H2चा अटॅक केला आणि आपल्याला अमाइन मिळालं. ओके, तसंच इथे काय करणार आयसोसायनेटवर परत आपण वेगवेगळ्या न्यूक्लियोफाईलचा अटॅक करू शकतो. फॉर एक्झाम्पल वॉटर सांगितलं, वॉटरचा केला तर मागासारखा आपल्याला अमाइन मिळेल, जर अल्कोहोलचा केला तर कार्बामेट मिळेल आणि जर आपण अमाइनचाच अटॅक केला तर आपल्याला युरिया डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन झालेलं मिळेल. The acyl hazard is usually made from the reaction of acid chloride or anhydride with the sodium azide or ट्रायमिथाइलसिलिल असाइड. फर्स्टली जो असिल हॅझार्ड फॉर्मेशन करायचा आहे तो कसा होणार आहे, रिॲक्शन कशाची ॲसिड क्लोराईडची किंवा अनहायड्राईडची सोडियम अझाईड बरोबर किंवा ट्रायमिथाइलसिलिल बरोबर. देन असिल azide are also obtained from the treating with the acyl hydrazine with nitrous acid. Then alternatively the acyl azide can be formed by the direct reaction of a carboxylic acid with a diphenyl phosphoryl azide म्हणजे DPP बरोबर रिॲक्शन करून सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे ते असिल अझाईड फॉर्मेशन होणार आहे. ओके, आता ही रिॲक्शन काय असिल अझाईड फॉर्मेशन करायची रिॲक्शन आहे. फर्स्टली काय आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड SOCl2 बरोबर रिॲक्शन केली काय होणार आहे Cl2 डायरेक्ट इथे लागणार आहे. ओके, देन NaNH3 किंवा Me3SiNH3 बरोबर रिॲक्शन केली तर असिल अझाईड फॉर्मेशन होणार. किंवा नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं त्यांनी कार्बॉक्सिलिक ॲसिड घेतलं N2H2 बरोबर रिॲक्शन आहे असिल हायड्रोजन फॉर्मेशन. देन HNO2 रिॲक्शन बरोबर केली तर असिल अझाईड फॉर्मेशन. ओके, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत असिल अझाईड फॉर्मेशन करायच्या आणि या असिल अझाईड पासून आपल्याला आयसोसायनेट आणि आयसोसायनेटपासून अमाइन अशा वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रोडक्ट म्हणून मिळणार आहेत. देन मेन रिॲक्शन इज असिल अझाईड. ओके, इथे आपण काय केलं आहे असिल अझाईड N3 डबल बॉन्ड ON3 असिल अझाईड फॉर्मेशन करून घेतलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये आता असिल अझाईड घेतलेलं आहे काय होणार हीट होणार, हीट करायची. हीट केल्यावर काय होणार आहे सिम्पल रिॲक्शन आहे ही, पण हीट केल्यावर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट
ओके. देन परत हा इकडे, परत काय हा खाली येऊन हा इथे आणि हा N2 इकडून रिमूव्ह होणार. काय झालं, असं आयसोसायनाइड फॉर्मेशन इथे झालं आहे. ओके. आता आयसोसायनाइड फॉर्मेशन झाला तर सेम मगाशी जसे आपण स्टेप केल्या तसंच करायचं. पहिल्यांदा समजा H2Oचा अटॅक केला तर काय अमाइन फॉर्मेशन जसं ऑपमनमध्ये आपल्याला मिळाला. OHचा अटॅक केला तर कार्बामेट फॉर्मेशन. जर कार्बामेट म्हणजे इस्टर फॉर्मेशन किंवा NH असणार आहे, त्यामुळे कार्बामेट फॉर्मेशन येणार आहे. आणि जर आपण RNH2चा अटॅक केला आयसोसायनाइडवरती तर युरिया डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. ओके. म्हणजे कर्टिसमध्ये आपण वेगवेगळ्या न्यूक्लियोफाईलचा अटॅक करून आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट मिळू शकतात. आयसोसायनाइड इंटरमिडिएट फॉर्म होणार आहे. जसं हॉपमनमध्ये आयसोसायनाइड इंटरमिडिएट फॉर्म झाला आणि आपण H2Oचा अटॅक करून आपल्याला प्रायमरी अमाइन मिळाला होता. तसाच ह्याच्यामध्ये असिल ॲझाइडपासून आपल्याला आयसोसायनाइड इंटरमिडिएट मिळणार आहे आणि त्याच्यावर आपण अल्कोहोल H2O किंवा RNH2चा अटॅक करून आपल्याला कार्बामेट, प्रायमरी अमाइन आणि युरिया डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट मिळणार आहेत. सिम्पल रिएक्शन आहे. देन मेकॅनिझम. ओके. आता मेकॅनिझममध्ये काय आहे, सिम्पल आहे. आयसोसायनाइड कसा फॉर्मेशन झाला हे दाखवलं आहे. जसं मी मगाशी तुम्हाला रिॲक्शनमध्ये दाखवलं होतं. काय झालं, N3चं पूर्ण असं स्ट्रक्चर आपण लिहून घेतलं. काय होणार आहे, बॉन्ड इथे शिफ्ट झाला. ओके. देन डायरेक्ट तशी पण रिॲक्शन होती किंवा तुम्ही अगदी मेकॅनिझमनुसार गेलात तर काय होणार, N2 इथून लिव्ह होणार. नंतर काय होणार, N2 लिव्ह झाल्यावर हा जो R ग्रुप आहे तो इकडे मायग्रेट होणार, हा इकडे, हा इकडे. सिम्पल मेकॅनिझम आहे आणि आयसोसायनाइड फॉर्मेशन होणार. ओके. सिम्पल मेकॅनिझम बा आयसोसायनाइडवर आपण H2Oचा किंवा अल्कोहोलचा किंवा अमाइनचा अटॅक करायचा. आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट इथे मिळणार. कार्बामेट किंवा अमाइन किंवा युरिया डेरिव्हेटिव्ह. देन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा सेम आहे. काय करायचं आहे आपल्याला, सॉरी, ॲप्लिकेशन सेम आहे. तुम्हाला असिल ॲझाइड दिलेला आहे. फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड फॉर्मेशन करून घ्यायचं. आयसोसायनाइड फॉर्मेशन झालं की वेगवेगळे फक्त याच्यावर न्यूक्लियोफाईलचे अटॅक करायचे. इथे पण असिल ॲझाइड तुम्हाला दिलेला आहे. फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड ॲज अ इंटरमिडिएट आहे. तुम्ही त्याच्यावर वेगवेगळे अटॅक करून तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट मिळू शकतात. ओके. त्यामुळे त्यांनी रिॲक्शन इथे फक्त मी आयसोसायनाइडपर्यंत दिलेली आहे. मग तुम्ही अमाइनचा, अल्कोहोलचा किंवा H2Oचा अटॅक करू शकता त्यावर. सिम्पल रिॲक्शन आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, प्रॅक्टिस करा, त्याशिवाय जमणार नाही. की प्रॅक्टिस करा, कंडिशन त्याच राहणार आहेत ते. ओके. रिमूव्हल ऑफ N2च रिमूव्ह होणार आहे याच्यामधून. सिम्पल मेकॅनिझम आहे. थँक्यू.